जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो तुझ्या फिरतीचा हा विंचू मला चावला, हे जे काही ट्रेंडिंगला सॉन्ग चाललं या सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवला आहे. आणि मित्रांनो, आज जो काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओची मी तुम्हाला रेडीमेड प्रीसेट दिलेलं नाही, तर काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला स्वतः लावायचे. तर ते कसे लावायचे मी व्हिडिओमध्ये सांगितले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तर तुम्ही सेम टू सेम व्हिडिओ बनवू शकताय. तर चला मित्रांनो, आता थोडा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काही लाईट मोशन असणार आहे यामध्ये जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे. प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे. बीटमार्कला ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता काही या प्रकारचा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिला आहे. तर आता मित्रांनो, हे जे काही आयफोन इमोजीचा फॉन्ट आहे हे तुमचा मिसिंग येईल, आणि जो काही दुसरा फॉन्ट आपण यूज केला आहे तो रेडीमेड आपला जे काही म्हणजे लाईट मोशनमधलाच आहे, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर मित्रांनो, आपला जो काही हो फॉन्ट आहे आयफोन इमोजीचा तो ॲड करायसाठी तुम्हाला एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. वरती फॉन्टवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. जो iOSचा जो काही फॉन्ट आहे तो फॉन्ट इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फॉन्टला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही फॉन्ट आहे ते व्यवस्थितरित्या इथे ॲड होईल. आता मित्रांनो, तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यांचा पण व्हिडिओ इथं बनवणार आहे सिंपलरित्या त्यांचा एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर आता हा जो काही फोटो असणार आहे याला मित्रांनो ड्रॅग करत तुम्हाला एकदम खाली जे काही आपली बॉर्डरची म्हणजे हे आहे टाईमलाईन म्हणतोय काय लेअर, त्या बॉर्डरच्या लेअरच्या खाली तुम्हाला असं सेट करायचं. इथे बघू शकता बॉर्डरची एक लेअर मी तुम्हाला दिल्या, त्याच्या खालच्या बाजूला फोटोला सेट करायचं आहे. फोटोला सेट केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. आणि प्रॉपर आपला जो काही प्रॉपर आपले जे काही शेप आहे त्या शेपमध्ये व्यवस्थितरित्या सेट झाला पाहिजे असं सेट करायचं आहे. ओके, तर ते बघू शकता व्यवस्थितरित्या मी सेट करून घेतला आहे. आता मित्रांनो, हा जो काही फोटो आहे या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ते ड्युरेशन तुम्हाला 5.24 बीटपर्यंत सेट करायचं आहे. आणि मित्रांनो, ह्याचं जे काही ट्रान्झॅक्शन येते बघू शकता हे ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला ओव्हरले देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. सिंपलरित्या तो आपल्या मटेरियलमधून तुम्ही घेऊ शकताय. आता मित्रांनो, एवढं झाल्यानंतर पुढे बघू शकता काही ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये सगळ्यात अगोदर तर तुम्हाला फोटो चेंज करायचे आहेत. फोटो चेंज केल्यानंतर आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन लावायचं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला सुरुवातीला म्हणजे 5.24 बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर एक फोटो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर फोटोची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो 7.22 बीटपर्यंत ठेवायचा. एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. आणि एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आता हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला खालच्या बाजूला असं ड्रॅग करत घेऊन यायचं आहे. ओके, आपले जेवढे पण ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालच्या बाजूला तुम्हाला घेऊन यायचं आहे. नंतर फोटोला सिलेक्ट करून फोटो एकदम फिल स्क्रीनला सेट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. प्रॉपर सेट करून घेतल्यानंतर इथून तुम्हाला बॅक येऊन इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट आहे तो स्पॉट कलरचा इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. नंतर बॅक येऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायचे आहे. ऑपोसिटी थोडीशी कमी करायची आहे. कमी म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता या प्रकारे मी केल्या. आता मित्रांनो, ह्या फोटोला ॲनिमेशन लावण्यासाठी म्हणजे हे जे काही ग्रुप आहे यांना तुम्हाला ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशन लावायच्या अगोदर फोटो कसं चेंज करायचं हे बघा, तुम्हाला माहितीच आहे. तरी देखील इथे जो काही ग्रुप अँड मास्कची लेअर आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो फोटो तुम्ही ॲड करणार आहे त्याला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आपला पहिला जो काही फोटो असेल त्याला तुम्हाला डिलीट करायचा आहे. नंतर जो काही तुम्ही फोटो ॲड केला याला आपल्या शेपच्या खालच्या बाजूला सेट करून नंतर कुठं पण तुम्ही असं कट लावा आधीमध्ये एकदम लास्टला येऊन इथपर्यंत असे वाढवून घ्या म्हणजे प्रॉपर आपल्या ग्रुपमध्ये सेट होईल. नंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर आपले जे काही शेप आहे त्या शेपमध्ये सेट झाला पाहिजे या प्रकारे तुम्हाला सेट करायचं आहे. ओके, तर बघू शकता आपण जे काही ग्रुप आहे ग्रुपमधला फोटो या ठिकाणी चेंज करून घेतला आहे. तर तुम्हाला देखील या प्रकारे तिन्ही पण म्हणजे ग्रुपमधला फोटो चेंज करायचे आहेत. नंतर मित्रांनो तुम्हाला जे काही ग्रुप अँड मास्कची लेअर आहे आता ॲनिमेशन लावण्यासाठी याला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून हे जे काही की फ्रेमचं ऑप्शन आहे सिंपली ते की फ्रेम द्यायचे आहे. नंतर पुढची जी काही बीट आहे या बीटपाशी एक तुम्हाला की फ्रेम द्यायची आहे. ओके, या प्रकारे की फ्रेम दिल्यानंतर आता पहिल्या की फ्रेमवरती तुम्हाला यायचं आहे आणि जे काही आपल्या या बाजूला असं घेऊन जायचं. ओके, डाव्या बाजूला असं मी घेऊन गेले, एकतर तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला कोणत्याही बाजूला घेऊन जाऊ शकताय. या प्रकारे हा म्हणजे ग्रुप तुम्ही घेऊन गेल्यानंतर आता हे जे काही की फ्रेम आहे या की फ्रेमच्या सेंटरला येऊन हा जो काही ग्राफचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे. आणि हा जो काही ग्राफ असणार आहे याला तुम्हाला या प्रकारे असं सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे मी ग्राफला सेट केले. नंतर मित्रांनो पुढचा जो काय आपला ग्रुप आहे सिंपली तुम्हाला इथे 6.13 बीटवरती यायचं आहे. हा जो काही ग्रुप आहे याला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. की फ्रेम ॲड करून थोडंसं पुढे म्हणजे या पोझिशनला तुम्ही करू शकता 7.2 वरती इथे की फ्रेम ॲड करायचे. पहिल्या की फ्रेमवरती येऊन आता पहिला जो काही तुम्ही म्हणजे वरचा जो काही ग्रुप होता तो ज्या बाजूला नेला त्याच्या अपोजिट बाजूला हा ग्रुप तुम्हाला न्यायचा आहे. म्हणजे आपण सुरुवातीचा डाव्या बाजूला नेलता तर हा जो काही ग्रुप आहे हा तुम्हाला डाव्या बाजूला असं घेऊन जायचं. ओके, तर बघू शकता या ठिकाणी मी डाव्या बाजूला घेऊन गेली. हा जो काही ग्रुप आहे तो आपला या बाजूने येतोय. सिंपली नंतर तुम्हाला ह्या दोन की फ्रेमच्या सेंटरला
सेंटरला येऊन ग्रुप म्हणजे आपले जे काही हे आहे ग्राफचं ऑप्शन यावरती क्लिक करून हा जो काही ग्राफ आहे हा देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या असं सेट करायचा आहे. नंतर लास्टचा जो काही ग्रुप आहे याला देखील तुम्हाला सेम करायचा आहे. फक्त आता ह्याच्या जो काही वरचा तुम्ही फोटो म्हणजे ग्रुप ॲड केलता त्याच्या अपोजिट साईडला फक्त ही तुम्हाला असं घालवायचं आहे. ओके, तर आय होप की तुम्हाला कळालं असेल आणि ग्राफ वगैरे सेम तुम्हाला या ठिकाणी सेट करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे व्यवस्थितरित्या सगळे ॲनिमेशन क्लिअर केल्यानंतर आता तुम्हाला जे काही 7.22ची बीट आहे इथं यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर एक फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. प्रॉपर आपल्या व्यवस्थित म्हणजे फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचा आहे. आणि फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला 9.22च्या बीटपर्यंत सेट करून एकदम तुम्हाला असं खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. एकदम म्हणजे कुठंपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. हे जे काही आपली रेक्टँगल आहे रेक्टँगल 2 याच्या खालच्या बाजूला असं तुम्हाला घेऊन यायचं आहे. या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटवरती क्लिक करायचा आहे. वरचा जो काही फोटो आहे याला सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो फिट तुम्हाला करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी बघू शकता या प्रकारे मी केलं आहे. नंतर मूव्हमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करून याची साईज तुम्ही एवढी अशी ठेवू शकताय. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जर बॉर्डर पाहिजे असेल तर सिम्पली त्या फोटोला सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो इथे जे काही तुम्हाला इथे जे बॉर्डरचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचे आणि बॉर्डर तुम्ही 20 पर्यंत ठेवू शकताय. ओके, नंतर जो काही बॅकग्राऊंडला फोटो त्याला सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायचे आहे. जी काही ऑपोसिट आहे ती तुम्ही 50पेक्षा कमी ठेवा. नंतर मित्रांनो तुम्हाला आता 9.22च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक लास्टचा फोटो ॲड करून एकदम लास्टपर्यंतची ड्युरेशन वाढवायची आहे. आणि ही जी काही आपली शॅडो पेंज आहे या शॅडो पेंजच्या खालच्या बाजूला सेट करून फोटोला एकदम फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथे बघू शकता मी फिल स्क्रीनला सेट केलं आहे. आता तुम्हाला बॅक येऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमधनं फक्त याची ऑपोसिटी कमी करायची आहे. नंतर इफेक्टवरती आता इफेक्ट आपण लावूया सगळं. तर मित्रांनो या प्रकारे फोटो वगैरे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा आहे. शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता मी जो काही पहिला फोटोचा इफेक्ट आहे जो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या मेन बिटमार्कमध्ये येऊन जो काही आपला पहिला फोटो आहे याला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे. नंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. जो काही इथे 2 फोटो आहे त्यातला वरच्या फोटोचा किंवा खालच्या फोटोचा इफेक्ट तुम्ही कॉपी करा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन आता इथे जो काही आपला वरच्या बाजूला फोटो असेल आता इथं काही इफेक्टची गरज नाही. तर इथे बघू शकता इथे वरच्या जो काही बाजूला फोटो आहे या सिम्पली याला सिलेक्ट करून जो काही इफेक्ट तुम्ही कॉपी केला आहे वरच्या फोटोचा तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. खालच्या फोटोचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून नंतर आपली बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर जो काही बॅकग्राऊंडला फोटो आहे त्या बॅकग्राऊंडच्या फोटोला तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता बघू शकता आपला जो काही लास्टचा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर जो काही लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ज्या काही इमोजी आहेत हे इमोजीला तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता. हे जे काही तुम्ही वरच्या फोटोला म्हणजे आता हे काय आपला वरचा जो काही फोटो आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि ह्याचा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर जे काही इमोजी आहेत ते सगळ्या इमोजीला तुम्हाला हा इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता तिने पण इमोजीला मी इफेक्ट पेस्ट केला आहे. या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो ओव्हरले ॲड करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो एक ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीला दिला आहे तो ओव्हरले तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. जो काही ओव्हरले ॲड केल्यानंतर ह्याला तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून ऑपोसिटी कमी करायची आणि लाईटनवरती क्लिक करून स्क्रीनवरती सेट करायचा आहे. एवढं झाल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही ओव्हरले व्हिडिओ आहे तो तुम्ही कुठंपर्यंत तुम्हाला 7.22ची जी काही बीट आहे या 7.22च्या बीटपर्यंत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकताय. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं हा जो काही फोटो आहे इथं यायचं आहे तुम्हाला 7.22वरती. आणि मित्रांनो दुसरा एक ओव्हरले मी तुम्हाला दिला आहे माहीत आहे तुम्हाला. तर मित्रांनो हा ओव्हरले व्हिडिओ या 2 फोटोच्या सेंटरला मी सेट केला आहे. आता एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला कट करून ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करायचं आणि फक्त स्क्रीनवरती सेट करायचं आहे. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.